स्टोरी कडून रेश्मा शिंदे आपण इथे आलेलो आहे श्रीरामपूरच्या राम मंदिरामध्ये। तर राम मंदिरामध्ये आपण इथले महाराजांना भेटत आहे। तर दादा तुमचं नाव काय? गजानन रामकृष्ण आसेगावकर। गजानन रामकृष्ण आसेगावकर। बरं दादा तुम्ही किती दिवसापासून इथे पुजारी म्हणून काम करताय? इथं 25 वर्ष झाले। 25 वर्ष झाले का? आता पहिले व्हीके कॉर्शन मध्ये असताना महाराज होते दुसरे, आता मी करतो। आता ते कधी कधी येतात। पहिले व्हीके कॉर्शन असताना त्यांना पगार चालू होता। अच्छा, आता काहीच नाही। आता पगार का बरं नाही? आता हे मंदिर सुदगिरीच होतं, सुदगिरी पगार करत होती। अच्छा, त्यामुळे आता त्या महाराजांचा पगार बंद झाला। तरी पण महाराज येतात, असं काही नाही। पण सेवा म्हणून आपले पुजारी म्हणून मी नाही आहे, मी फक्त आपला कोषाध्यक्ष तुम्ही सेवाभावी म्हणून इथं कार्य करता सध्या। मग पहिले पुजारी म्हणून मुकुंद कळसे। अच्छा, ते येत नाहीत का? मग आता येतात का? बर बर बर, मला सांग हे आपल्या मंदिराला किती वर्ष झाले पूर्ण? हे 72 मध्ये झालेलं आहे। 1972 ला झालं? 72 का 75 झालेलं आहे। बरं, त्याच्यानंतर काय रिन्युएशन वगैरे झालं का? काहीच नाही झालं। याच्यात मी बाकी जे केलं आम्हीच वर्गणी करून 7 लाखच्या वर्गणी केली आम्ही, आणि बाकीचे फाउंडेशनचं काम करून घेतलं। ओके, आता मंदिर असं आहे की पावसाळ्यात पूर्ण गळते, इव्हन रामावर सुद्धा पाणी गळते। तर बघी बाबा, मंदिराला नाही 1972 ला बांधकाम केलंय, त्याच्यानंतर काहीच बांधकामाला झालं नाही। यांनी वर्गणी करून थोडं नेहमीच काही ना काही थोडस तुटफुट काम करतात, पण त्या वर्गणीतून पूर्णपणे याचं संगोपन झालेलं नाही। वर्गणीतून यांनी थोडेसे पिलर वगैरे बांधलेले आहेत, पण थोडस स्लॅब आणि आतमध्ये जे पावसाळ्यात गळायचा प्रॉब्लेम आहे तो जर इथल्या स्थानिक आमदारांनी खासदारांनी लक्ष देऊन थोडस आम्ही आमच्या चॅनल कडून पण तुम्हाला पाठपुरावा करू आणि मदत करू, तर तुम्ही जास्तीत जास्त त्यांचा पाठपुरावा केल्यावर लवकर तुम्हाला सहकार्य भेटेल असं आम्हाला वाटते। तर आज जे पारायण चालू आहे ते पारायण कशा संदर्भात चालू आहे? आमच्या इथं 12 महिने एकादशी येतात, आपल्या 24 एकादशी येतात। तर 24 एकादशीमध्ये पहिल्या एकादशीला आम्ही भगवद्गीतेचं पारायण करतो, आणि दुसऱ्या एकादशीला गजानन महाराजांचं पारायण करतो। भगवद्गीतेचं पारायण पहिल्या एकादशीला एका दिवसाचं असते, पूर्ण भगवद्गीता वाचतो, आणि दुसऱ्या एकादशीला दशमी, एकादशी आणि द्वादशी असं 3 दिवसाचं पारायण असते, आणि द्वादशीला महाप्रसाद असतो सगळ्यांना। दर द्वादशीला इथं महाप्रसाद ठेवतात। मग हे महाप्रसादाचा खर्च वगैरे कोण करतो? हे प्रत्येक 12 महिने 24 लोक आम्ही वाटून घेतलेले आहेत। अच्छा, वाटून घेतलेला आहे। त्याचा या महिन्यात नंबर आहे, तो मग त्या प्रसादाचा पूर्ण खर्च करतो। म्हणजे लोकवर्गणी मधून तुम्ही हे करता? अच्छा अच्छा, आता होतं जसे आज प्रशांत कोकणवार यांच्याकडून आज फराळाचं होतं। ओके, हे आज त्यांनी फराळाचं आणून दिलं त्यांनी। बर बर बर, आणि आता उद्याचा द्वादशीचा प्रसाद कोणाचा आहे? मग द्वादशीचा प्रसाद कोणाचा आहे? प्रशांत कोकणवार घेऊन दिला आता आज। उद्या विनाताई वानखडे, आशाताई माने, संगीकरताई आणि सीमा गादेवा। बर बर बर, चला आता सगळ्यांना इथं सांगितलं की द्वादशीचा महाप्रसाद पण असतो, तर तुम्ही प्रसादाचा पण लाभ घेऊ शकता। आणि आमची इच्छा आहे की यांना लोकवर्गणीतून जो सहभाग भेटतोय तसं लोकांनी वर्गणी करावी, आणि हे जे दुर्लक्षित थोडंसं होत आहे राम मंदिर श्रीरामपूरचं, तर इथं जास्तीत जास्त भक्तांनी येऊन
थोडस सहकार्य करावं. सगळ्यात आता महत्त्वाचं- आता मी ऐकली की पालखी येत आहे कसली तरी, ती पालखी कशीच येत आहे? राजना भंडारी पालखी आमची तर बऱ्याच पालख्या येतात, त्या पालखीला सुद्धा आम्ही महाप्रसाद देत असतो. तसंच सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या टापू मधलं, या श्रीरामपूर मधलं पहिलं मंदिर कोणतं असेल ते श्रीरामाचं मंदिर आहे. याच्यानंतर बाकीचे सगळे मंदिर झाले, त्यांना फंडही मिळाला, त्यांचा विकासही झाला. पण आमच्या मंदिराचा मात्र आणखी जशाला तसं ते आमचं दुर्भाग्य म्हणावं लागेल किंवा नशीब म्हणावं लागेल. पैकी एक आहे. बघा मंडळींनो, ज्या मंदिराच्या नावावर श्रीरामपूर नाव हे पडलं या नगराला, त्या मंदिरालाच दुर्लक्षित केलेलं आहे. 1972चा इतिहास आहे आणि हे मंदिर पहिले होऊन सुद्धा या मंदिराकडे का दुर्लक्ष केलं हेच कळत नाहीये. तर जास्तीत जास्त लोकांनी या बातमीचा इम्पॅक्ट करून या बातमीकडे लक्ष द्यावे आणि या मंदिराचं लवकरात लवकर मोठं मंदिर व्हावे आणि चांगलं श्रीरामाच्या प्रभूच्या नावाने श्रीरामपूरला जास्तीत जास्त लक्ष द्यावे अशी मी विनंती करते. धन्यवाद वानखेडे काकू, वानखेडे काका, तुमच्या दोघांचे मनापासून आभार. तुम्ही मला इथं आमंत्रण दिलं आणि आज तुमच्यामुळे प्रसादही भेटला आणि देवाचं दर्शन झालं. धन्यवाद. आज या तालुक्यामध्ये सगळ्यात, या पुसद तालुक्यात सगळ्यात जास्त जर पारायण कुठे होत असेल तर या श्रीराम मंदिरात मध्ये होतात. अच्छा, राजगोलाचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, आपल्या ज्ञानेश्वरीचं गजानन महाराजांचं पारायण, व्यंकटेशाचं पारायण, अशा अनेक पारायण या मंदिरामध्ये होतात. चांगली गोष्ट आहे दादा. महाप्रसाद असतो. तर आम्ही आमच्या बातमी मार्फत हे जास्तीत जास्त प्रसारित करू. तुम्ही आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. इनसाइट स्टोरी देशमा शिंदे.